त्याला मारलंच पाहिजे असा नियम आहे शास्त्राचा बरं का। 6 जणांना आतताई असं शास्त्राने ठरवलेलं आहे। अग्निदो गरदश्चैव शस्त्रपाणिर्धनापरः धनापहा क्षेत्र दारा अपहरताचे षडेतेही आतताईनः। या 6 जणांना आतताई म्हणतात। अग्निदः आपलं घर किंवा आपल्या स्वतःचं शरीर जाळायला येणारा, अग्नी देणारा। गरदः आपल्याला विष देऊन मारायला आलेला हा अग्निदो गरदश्चैव शस्त्रपाणीही हातात शस्त्र घेऊन आपल्याला तोडायला निघालेला, मारायला निघालेला शस्त्रपाणीही। धनापहा आपल्या सगळ्या आयुष्याला पुरेल असं सगळं आपलं धन हिरावून घेणारा, क्षेत्र आपली जमीन काढून घेणारा, आणि दारा अपहरताच आपल्या भार्येचं हरण करणारा, असे 6 जण जे सांगितलेले आहेत ना यांना आतताई म्हणावं। आणि या आतताईच्या बद्दल भगवान शास्त्राचा असा नियम आहे। आतताईन मायांतम हरण्या देवा विचारयन। आतताई समोर आल्याच्या नंतर त्याला कोणत्याही प्रकारचा विचार न करता जिवे मारून टाका। नातताई मध्ये दोषो हंतर्भवती कश्चन। आतताईला मारण्यामध्ये मारणाऱ्या माणसाला कोणत्याही प्रकारचा दोष लागत नाही। मग आपल्या सीमेमध्ये यायचं आणि आपल्या सीमेत येऊन आपल्याला त्रास द्यायचा, आपल्याला जाळायचा प्रयत्न करायचा, शस्त्र घेऊन आपल्याला मारायचा प्रयत्न करायचा, आपल्याला मारायचा प्रयत्न करायचा म्हणजे आपला धर्म विचारून आपण हिंदू आहोत हे कळल्याच्या नंतर मारायचा प्रयत्न करायचा, ते सगळं करणारे आतताई निश्चित आहेत म्हणून त्यांना मारायला अजिबात हरकत नाशासाठी पुकारलं गेलेलं हे जे युद्ध आहे हे निश्चित। आणि धर्मयुद्ध करणाऱ्याच्या ठिकाणी असलेली जी क्षमता असते ना, धर्मानं युद्ध करणाऱ्याची जी क्षमता असते ना, ती क्षमता अलौकिक पद्धतीची असते असं शास्त्राने सांगून ठेवलेलं असल्यामुळं अशा शक्तीनं संपन्न असलेल्या आपल्या या देशाला या युद्धामध्ये संपूर्ण विजय प्राप्त व्हावा याच्याकरता आपणही रोज नमस्कार केले पाहिजे। या युद्धाच्या प्रारंभाची परमेश्वराची केलेली पूजा म्हणून ज्ञानोबाराच्या पूजेच्या रूपात हा सप्ताह आपण मानायला पाहिजे। हा सप्ताह ज्ञानोबाराच्या चरणी समर्पण करून आपण ज्ञानोबारायला म्हणायला पाहिजे की ज्ञानोबाराय आमच्या या युद्धामध्ये आमच्या देशाला संपूर्णपणे तुम्ही विजयी करा, म्हणजे करायचं सांगणं आपलं प्रत्येकाचं कर्तव्य आहे। आणि त्याच्यानंतर हे सगळं करत असताना आपल्याला नामस्मरण करायला सांगितलेलं आहे। कसं बघा, आमचे गुरुजी ह्याच्या नाशा करतात एक 5 नामाचा मंत्र सांगत होते। हरिम हरम हरिश्चंद्रम हनुमंतम हलायुधम पंचकम नास्मरे नित्यम घोर संकटनाशनम। आपल्याकडे आलेल्या घोर संकटाच्या नाशाकरता या 5 नामाचा मंत्राचा जप करा। नाम मंत्र हे सगळं पुढचं पंचकम नास्मरे नित्यम घोर संकटनाशनम हे विसरून जा, पण पहिली 5 नावं लक्षात ठेवून रोज आपल्या या युद्धामध्ये भारत देशाला विजय मिळवून देण्याकरता या मंत्राचा कमीत कमी 27 अधिकाधिक 108 जप सर्वांनी करावा अशी सर्वांच्या चरणाला विनंती आहे। हरिम एका मंत्र माझ्याबरोबर तुम्ही सगळेच म्हणा। हरिम हरम हरिम हरम हरिश्चंद्रम हरिश्चंद्रम हनुमंतम हनुमंतम हलायुधम हलायुधम हरिम हरम हरिश्चंद्रम हरिम हरम हरिश्चंद्रम हनुमंतम हलायुधम हनुमंतम हलायुधम हरिम हरम हरिश्चंद्रम हनुमंतम हलायुधम हरिम हरम हरिश्चंद्रम हनुमंतम हलायुधम। आपल्याला सगळ्याला साधारणपणे लक्षात राहण्यासारखा हा मंत्र आहे। हरीचं नाव आहे, याच्यामध्ये फक्त द्वितीय विभक्ती लावून हे नाम सिद्ध केलेलं आहे। या ठिकाणी मंत्रामध्ये हरिम हरम हरीचं नाव आहे, त्याच्यानंतर लगेच हराचं नाव आहे, आणि त्याच्यानंतर हरिश्चंद्र राजाचं नाव आहे, त्याचं हनुमंतम असं नाव आहे, आणि हलायुध म्हणजे नांगर हे अशा बलराम दादाचं नाव आहे। या 5 जणांचं केलेलं स्मरण एक घोर संकटाचा नाश करणार आहे असा हा मंत्र आहे। या मंत्राचा आपण नित्य जप करू, भारताला देवाने विजयी करावं, ज्ञानोबारायने हा विजय आपल्याला प्राप्त करून द्यावा, दृष्टादृष्ट विजय होवा विजयी हा त्यांचा आशीर्वाद आपल्याकरता यावेळेलाही सिद्ध व्हावा अशी ज्ञानोबारायच्या चरणाला आपण सगळे प्रार्थना करू, आणि त्यांनी तो आशीर्वाद द्यावा याच्याकरता सर्वांनी मिळून ज्ञानोबारायचं नामस्मरण करायचं। ज्ञानोबा माऊली।